आता महाराष्ट्रातील पोलिसांनी या मुलाला का ठार मारलेला आहे, डायरेक्ट गोळ्याच झाडलेल्या आहेत। मग पिक्चरला लाजवेल अशी थरारक कारवाई करत कुख्यात गुन्हेगार कोयता गँगचा मोहरक्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबडण्याचा प्रयत्न करत होता। म्हणजेच लखन उर्फ महेश पोपट भोसले, राहणार जयराम स्वामी, वडगाव, तालुका खटाव, सातारा पोलिसांनी एन्काउंटर याचा केलेला आहे। पण कशा प्रकारे आणि का केला ते पहा। लखन भोसले याच्यावर 22 गंभीर गुन्हे दाखल होते। तो वॉन्टेड होता, तो प्रतिकार करू शकतो याचा अंदाज सर्वच पोलीस बाळगून होते। सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनी शामराव काळे तसेच पोलीस सुजित भोसले, तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्र माने हे पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे मलठण फाटा येथे पोहोचले। लखन त्या परिसरात वास्तव्य करत होता। पोलिसांनी शोध मोहीम राबवल्यानंतर अमेर केरी हा लखनचा साथीदार पोलिसांच्या पहिल्यांदा हाती लागला। पोलिसांनी अमर केरी याला बोलते केल्यानंतर त्याने साताऱ्यात 4 दिवसांपूर्वी लखन भोसले याच्यासोबत कोयत्याचा धाक दाखवून चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली। पोलिसांनी अधिक बोलते केल्यानंतर लखन तेथेच विडभट्टी परिसरात असल्याचे सांगितले। यामुळे पोलीस पुन्हा अधिक सावध झाले। अमर केरी याचा ताबा पोलीस मनोज गायकवाड यांच्याकडे देण्यात आला। पोलिसांची ही कारवाई सुरू असतानाच लखन भोसले तेथे आला। पोलिसांना पाहताच तो पळत सुटला। त्याच्या कालव्याने त्याचे कुटुंबीय बाहेर येऊन गोंधळ घालू नये यासाठी पोलीस मच्छिंद्र माने यांनी लखन भोसले याच्या घराकडे धाव घेतली व घराला बाहेरून कडी लावली। यावेळी घरामध्ये सर्व कुटुंबीय होते। लखन भोसले पळत सुटल्यानंतर त्याचा पोलीस सुजित भोसले व पोलीस तुषार भोसले हे पाठलाग त्यांनी सुरू केला। प्रत्येक पोलिसाकडे जबाबदारी पडल्यानंतर सपोनी शामराव काळे यांनी या सर्व पोलिसांना कव्हर देण्यासाठी परिसरातील मध्यवर्तीय ठिकाणी तळ ठोकला। लखन भोसले याच्याकडे हत्यार होते, मात्र अचानक पोलीस दिसल्याने तो बेसावध अवस्थेत होता। अवघ्या 20 मीटरच्या अंतरावर पोलिसांनी त्याच्यावर चित्त्यासारखी झडप मारली। लखनला सुरुवातीला पाठीमागून आवळण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र पोलिसांना त्याने लाथाबुक्क्या मारत जवळ येऊ दिले नाही। इथेच झटापटीला सुरुवात झाली। एन्काउंटरची घटना घडली तेव्हा रहिवासी नागरिकांची वर्दळ होती। पोलीस सुजित भोसले याच्यावर पहिले 2 वार झाल्यानंतर ते पाठीमागे फेकले गेले। तोपर्यंत पोलीस तुषार भोसले पुढे आले। त्यांच्यावर वार करण्यास लखन भोसले यांनी सुरुवात केली। लखन थांबतच नव्हता। हे पाहून लखन याला कंबरेत गोळी मारून जखमी करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी फायर केला, मात्र त्याच वेळी लखन वाकला गेला आणि गोळी कंबरेच्या वरून पाठीला लागली व रक्ताबंबळ होऊन त्याचा मृत्यू झाला।